पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा 49वा वर्धापन दिन संपन्न झाला. CPR हॉल पाषाण येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटील, उपाध्यक्ष प्रदीप तुपे, प्रमुख पाहुणे म्हणून पित्ती समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पित्ती, विशेष अतिथी म्हणून निवृत्त संध्या अधिकारी अविनाश धर्माधिकारी, पुना ॲब्रेसिव्हचे संस्थापक व अध्यक्ष वीरेंद्र सूद, बँक ऑफ महाराष्ट्राचे संचालक प्रसेनजित फडणवीस आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्था व उद्योजक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना मान्यवर वक्त्यांनी भारताची होत असलेली प्रगती, काही अडथळे व त्यावर उपाययोजना, नागरिक, उद्योजक व शासन असे सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास विकसित भारत हे ध्येय साध्य होईल असे प्रतिपादन केले. पुना मॅनेजमेंट असोसिएशनची 49 वर्ष आज पूर्ण झाली. त्यानिमित्त हा जो एक विलक्षण, प्रसन्न आणि प्रेरणादायी कार्यक्रम होता, त्यामध्ये मला उपस्थित राहायची संधी मिळाली. विकसित भारत 2047 या मध्यवर्ती कल्पनेविषयी बोलायची संधी मिळाली. अनेक जण त्यावर मनापासून समर्पणपूर्वक काम करत आहेत, ते समजावूनही घ्यायची संधी मिळाली. माझ्या मनामध्ये त्याचा खूप आनंद आहे आणि पुना मॅनेजमेंट असोसिएशनला अर्थातच सर्व शुभेच्छा सर्व काळ आहेतच. नमस्कार मित्रांनो, माझं नाव घनश्याम शर्मा आहे. मी आज इथं PMAच्या 49th प्रोग्रामला आलतो, फाउंडेशन डेला. आणि इथं आज मोठी दिग्गज लोकं आलते. बँक ऑफ महाराष्ट्राचे जे इथले जे हेड आहे ते आलते, फडणवीस साहेब, मग आदित्य पिट्टीजी आलते, अजून भरपूर काही दिग्गज होते आणि त्यांच्याकडनं आम्हाला भरपूर काय शिकायला भेटलं. तर थँक्यू PMA फॉर अरेंजिंग दिस अँड ऑल द बेस्ट. आणि पुढचं जे वर्ष आहे हे वर्षामध्ये भरपूर काही इव्हेंट्स होत आहेत PMAचे. तर प्रॉम्प्ट म्हणून हे एक मोठा इव्हेंट PMAचं आता 21-22 तारखेला जूनला होतं आहे. तर सगळ्यांनी प्रॉम्प्ट इव्हेंटला या. धन्यवाद. नमस्कार.